अकोल्यातील आमदार अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड आणि राडा प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। दीपक बोडखे याला अकोटमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याआधी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक केली आहे। कालच्या अकोल्यातील राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरी यांच्याबद्दल काही शब्द वापरलेले आहेत। अमोल मिटकरीजी तुम्हाला नीच वगैरे अशा पद्धतीने त्यांनी शब्द वापरलेले आहेत, तुमची लायकी वगैरे त्यांनी काढलेली आहे, काय प्रतिक्रिया? आज एकादशीचा दिवस आहे आणि गाथेमध्ये तुकाराम महाराजांचं एक ओवी आहे, विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी। याच्या नसानसात विष भरलेले असलेल्या प्रवृत्तीचा हा देशपांडे आहे। तो माझ्याबद्दल बोलतोय, मला पण त्याच्याबद्दल बोलता येतं, पण त्याची अवकात मला माहीत आहे। त्याच्यामुळे अशा पुटकळ लोकांवर प्रतिक्रिया देऊन मला वेळ वाया घालवायचा नाही। मी बोलेल तर त्याच्या मालकासोबत बोलेल, त्याच्यासोबत नाही बोलणार। तुमच्यावर परत हल्ला केला जाईल, महाराष्ट्र तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीचे काही प्रतिक्रिया ज्या ते मनसेच्या विविध नेत्यांकडून आलेल्या आहेत। त्यांच्या बापाचा महाराष्ट्र नाही ना, या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचे काही प्रकार आहे की नाही? त्यांच्या बापाचा महाराष्ट्र असेल तर त्यांनी पाय ठेवू देऊ नका मला। आणि मोगलाई लागली का? अबे मी इथेच आहे, तुमच्यासारख्या बावडाटांच्या धमकीला घाबरणारा नाही। माझा नियोजित कार्यक्रम मी याच्याकरता आजचा रद्द केला आहे, कारण आज त्यांच्याच एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, जिल्ह्यावर शोककळा आहे आणि ते मला शोभणारं नव्हतं माझ्या विचारधारेला, म्हणून मी तो पोस्टपोन केला आहे। जिथं असतील तिथं यावं, इथे यावं। जर लयच खुन्नस असेल त्यांना माझ्याबद्दल, चूक काय सांगा ना। त्यांचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलतो त्याच्यावर मी प्रतिक्रिया दिली तर यांच्या बुलाला का आग लागली? मी एकटं सुपारी बाददार नाही म्हटलं, बरं मी त्याच्या मालकाचं त्या देशपांडेचं नाव पण नाही घेतलं, नाव आदित्य ठाकरेंनी घेतलं। आदित्य ठाकरे ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या एका प्रवक्ता महिलेने घेतलं सुपारी बाद। तुमची का नाही हिंमत झाली त्यांना बोलायला? आता काहीतरी कोणीतरी उठतं भुंगतं, मी त्याला असायला किंमत नाही देत। आमदार साहेब, या प्रकरणाचे जे मुख्य सूत्रधार समजले जातात कर्णबाळा दुनबळे, ते मुंबईत पोहोचलेत। अकोल्यावरून मुंबईपर्यंतचा प्रवास झाला, त्यांना अटक होऊ शकली नाही। तुम्ही कालही आरोप केला होता की पोलिसांनी यात अक्षम्य दुर्लक्ष केलेलं नाही। माझा आरोप अजूनही कायम आहे। 9 आरोपीवर जर FIR झाला असेल आणि त्यातला मुख्य आरोपी जो चिथावणी देऊन पळाला, तो प्रवास करत नाही आहे, तो पळपुटा होता म्हणून तो पळाला, आणि जर तो पळाला असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याच्यावर अटक केली पाहिजे, पण ते अजून झालं नाही दुर्दैवानं। आणि जर तो चिथावणी देणारा मुंबईत जातोय याचा अर्थ मग काही महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो। काल जे कार्यकर्ते फरार झाले ते पोलिसांना भेटून झाल्याचा आरोप तुम्ही केला होता, नेमका कोणता अधिकारी आहे, कोणाला भेटून ते गेले होते? LCBच्या काही अधिकाऱ्यांना, म्हणजे गुन्हे शाखेच्या काही आरोपी भेटून गेल्याची मला बातमी कळली आणि त्यात वास्तव होतं। मी सांगितलं होतं की अमरावती रोडनं यातले काही आरोपी पळालेले आहेत, आणि शेवटी इथला जो मुख्य आरोपी आहे साबळे नावाचा, त्याला मूर्तिजापूरमधून अटक केली। आणखी एक अटक झाली, आता एक पथक रवाना झालं आहे अकोटला अटक करायला। पण प्रश्न असा आहे की तो साबळे आहे तो फिटनेस सेंटरमध्ये जाणार आहे, तो रोज जिम वगैरे करतो, वॉक वगैरे करतो, त्याला BPचा त्रास असण्याचा प्रश्नच नाही। तर तो BPच्या त्रासाच्या कारणामुळे उच्च रक्तदाबाच्या तो अकोला GMCला भरती झाला आहे। मग आता हा भरती झाला आहे की LCBनंच त्याला LCBच्या अधिकाऱ्यांना भरती केलं आहे, हा सुद्धा माझ्यासमोरचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे याची वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे। मला याच्यात भरपूर काळं बेरं दिसतंय, मी याची SIT चौकशी लावणार। पक्षाचे नेते आहात मोठे, तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, तुमचे नेते जे आहेत महाराष्ट्राचे, एवढं होत असताना तुमच्या संदर्भात जर पोलिसांकडून असं होत असेल तर नेमकं याच्या मागे आहे कोण? मग नाही, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी माझी विचारपूस केली, मी त्यांना सगळं सांगितलं। त्यांना ज्या सूचना द्यायच्या होत्या आदरणीय अजितदादांनी पण दिल्या। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा स्वतः मला फोन येऊन गेला, त्यांनी पण रात्री चौकशी केली। त्यांनी पण सांगितलं की काळजी करू नका, सर्व आरोपी अटक होतील। ते अटक झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि मी काही मोठा नेता बिता नाही, मी एक कार्यकर्ता आहे, आणि एक कार्यकर्त्याची निष्ठा की कोणीतरी येतो आणि माझ्या दादांवर बोलतो तर मी कसा शांत राहणार? मी माझी प्रतिक्रिया दिली तर यांच्या बुलाला आगा लागल्या। शेवटी यांचं अस्तित्व महाराष्ट्रात संपलेलं आहे आणि विधानसभेच्या पूर्वी यांची शेवटची धडपड आहे, पण ते एखाद्याचा जीव घेऊन जर त्यांना पूर्ण करायची असेल त्यांनी करावं। माझा जीव घेऊन जर त्यांच्या 8-10 सीट निवडून येत असतील तर त्यांनी माझा जीव घ्यावा। पोलीस इंटेलिजन्सचं अपयश म्हणता येईल का? काल तुमच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला, तुमच्या गाडीची तोडफोड झाली, नाही असं म्हणता नाही येणार। मी ज्यावेळेस आत बसलो होतो त्यावेळेस माझे सुरक्षा रक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीनं फेस केलं त्या गोष्टीला, आणि मी ज्यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन केला त्याच्या 5 मिनिटाच्या आत तात्काळ तिथे पोलीस आले। आताही तुम्ही बघत असाल माझ्या घरासमोर कडेकोट बंदोबस्त आहे। तुम्हाला आणखी महत्त्वाचं सांगतो की रात्रीसुद्धा काही महिला पोलीस गार्ड इथे होत्या,
आणि मी त्यांना सांगितलं होतं की पावसाचे दिवस आहेत, इथं एवढी याची काही आवश्यकता नाही. त्यांना पण मी सन्मानानं घरी पाठवलं. पण आम्ही काही घाबरणारे किंवा पळपुट्यांपैकी नाही. फक्त एक राजकीय शिष्टाचार किंवा एक जी पक्षाची आमची विचारधारा आहे त्या विचारधारेवर आम्ही काम करतो. नाही तुम्ही हे जेवढे गुंडे आहेत त्यापेक्षा जास्त गुंड अमोल मिटकरी आहे, हे या बावळटांनी लक्षात ठेवावं. देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं का? देवेंद्रजींचा स्वतः फोन आला होता. म्हणजे त्यांच्या पक्षाचे एक पदाधिकारी बसलेले असताना त्यांना सांगितलं की साहेब अशी अशी घटना घडली, आरोपी अजून मोकाट आहेत, आरोपीला अटक झाली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचा मोर्चा आहे आता, तुम्ही आजपर्यंत अल्टिमेटम दिला पोलिसांना, पूर्ण आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल? ती भूमिका आमचा सर्व पक्ष ठरवेल. पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात आज 11-11:30 वाजता मोर्चा ठरला होता. पण ज्या एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या निधनामुळं ते थोडंसं 2 वाजता पुढे ढकललं तो प्रोग्राम. आणि माझा आज श्रद्धासागरला वारकरी संप्रदायाच्या महासन्मान मेळाव्याचा कार्यक्रम होता एकादशी निमित्तानं, अजितदादाच्या वाढदिवसाचा समारोप, तो सुद्धा मी जिल्ह्यावर सध्या शोककळा असल्यामुळे तो पुढे ढकलला. त्याच्यामुळे जर आरोपी अटक झाले नाहीत तर पुढची दिशा सर्व मिळून एकत्र येऊन ठरवू काहीतरी संविधानिक पद्धतीने. आम्ही काही या टपऱ्या लोकांसारखी गुंडागर्दी करणारी माणसं नाही आहेत. संविधानिक पद्धतीने आम्ही धरणे आंदोलन देऊ, आम्ही अन्नत्याग आंदोलन करू, उपोषण, काय संविधानिक मार्ग आहेत ना आपल्याला. यांच्यासारखे आमचे काही हात काही खिचत ठेवलेले नाहीत. हे 2 हल्ले करू शकतात तर आम्ही थेट हल्ला करू शकतो, पण नाही करायचं आम्हाला तसं. कायदा सुव्यवस्था विस्कळीत होईल असं कुठलंही कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घडणार नाही. पण याचा अर्थ कोणी जर अंगावर येत असेल तर शांतसुद्धा आम्ही बसून राहणारे नाही. पोलिसांनी सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर पुढचं आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने असेल असं आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. तर अमोल मिटकरी यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं आणि त्यासोबतच आपल्या हत्येचा कट होता का याचा तपास करा असंही आवाहन त्यांनी केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.